चला तर आज जे घरामागलं जे छोटंसं आमचं गार्डन ते तुम्हाला दाखवणार आहे. म्हणजे पूजा पण राहिली तर फुलं पण आणायचे, पण जसं की आज केसाला लावायचं तेल पण करायचं आहे मला, तर त्याच्यासाठी पण फुलं आणायचे. ते एका ह्याच्यामध्ये 3 काम. चला, जून महिना सुरू व्हायच्या आधीच भरपूर असा मोठा पाऊस येऊन गेला. तरच मी थोडं जे आहे बियाणं लावलेलं कसं आले काय नाही ते तुमच्यासोबत शेअर करायचे. चला आमच्या छोट्याशा गार्डनच्या सैर. बिया घेऊन आलो तिकडे त्या गवारीच्या, लावतो म्हणलं होतात ना तिकडे कडीला. झाड पण ते पण लावले त्याची बघा. हे आहे शंकर पार्वतीचं झाड, कारण महादेवाला खूप असं पावन असतं, ते पण लावले. ते लावले खूप छान असे मोठे झाले. थोडासा चंपुरा पण लावला, त्याला जे आळ करायचं आहे अजून राहिले आळ करायचं, भरपूर आळ करायचं मस्त खूप चंपुरा. इथे लावलं मी धोत्र्याचं, कारण सोमवारी जे आहे महादेवाला खूप वाहण्यासाठी. श्रावण महिन्यात कंपल्सरी मला लागतंय. मिस्टर कुठून हुडकून आणून देतात. त्या दिवशी एक रोप बाहेर गेलं तर भेटलं होतं, ते पण झिमझिम पाऊस चालू होता तेव्हाच लावले, तर किती छान आले बघा, मस्त चिटकले. हे जे आहे ते मी तोडून फेकलं होतं, तर मिस्टरांनी इकडे आणून लावले. जसं की शोच आहे, घरी पण आहे, पण बाहेर आता खुल्या असं जमिनीत लावले. खूप छान येते बघा, किती छान असा कलर मस्त आला ह्याचा. इथं लावली खाण्यासाठी भेंडी. जसं मोठा पाऊस येऊन गेलाय तेव्हाच लावली. अजून तर जून महिना बाकी, अजून आलाच नाही, मिरग पण निघला नाही. हे बघा छोटी छोटी अशी भेंडी पण घरी लागली. भरपूर अशी भेंडीचे झाडं लावले. हे बघा इथे भेंडी पण येईल, कारण आता पावसाळ्यामध्ये भाजीपाला पण भरपूर महाग असतो, कारण यायला खूप उशीर लागते भाजीपाल्याला. त्याच्यामुळं आपला घरचा जे भाजीपाला आहे तो बिना रासायनिक खताचा असतो. जसं की आम्ही जास्त तर शेणखतच वापरतो. साफसफाई केली, जर लक्ष दिले की खूप छान अशी भाजीपाला तरकारी भेटतील. हे जे आहे करतुले आता येईल. गेल्या वर्षीच असं पण आता जरा लाकूड लावले, आता येते की नाही की. ते आहे काकडीचं, हे लावलेलं नाही आपण तर चाले. छोटे छोटे असे मुलं पण धरू लागले ह्याला पण. आणि काकडी घरात तुम्ही खात नाही, आता जसं मिरची उपासाला वगैरे खाते. मिस्टरांना काकडी बिलकुलच आवडत नाही. ते पण झाड जे आहे टमाट्याचं त्याचं तेच उठले, पण जरासं लाकडाचं असं उभं लावले तर खूप छान आले. चवळीची मस्त जे ह्याला अशी साखळ्या धरू लागल्या. मांडव वगैरे करायचं राहिला भरपूर. मांडव केलं की मस्त छान लागून भरपूर अशा शेंगा लागतात. भरपूर असे चवळीचे लावलेत गेलं, कारण की आपण खाऊन पण राहिलं तरी वाळून बी ठेवू शकतो. जसं की साखर वगैरे पण खूप छान लागते. मस्त साखर भरण्यात गेलेला पण मांडव टाकायचा अजून बाकी आहे. आणि इथं लावले गुलाबाचं झाड, छोटे छोटे खूप छान असे 2 फुलं आली. आणि इथं आहे जसं की वालाची शेंग म्हणतात, आमच्याकडे वाले शेंगच म्हणतात, तेलुगूमधून चिकू काय म्हणतात. त्याला पण भरपूर अशा साखळ्या धरू लागल्यात. त्याला पण मांडव टाकायचा आहे. रोजचं जे आहे ते 1-2 घंटे इकडे जातात मिस्टरांचे. हे बघा हे जे आहे ते भाजले, आता भाजल्याचे कणीस. आता हे वाळून ठेवलं ना की तापीमध्ये ते खूप असं उपयुक्त असतं. जसं की ह्याचा भात खाते. आता मस्त ह्याला पण कणस धरले. तर हे जे आहे ते भरपूर असं मोठा दोडक्याचा लावला, ह्याला पण साखर धरले. पण मांडव करायचं अजून बाकी आहे. अजून जून महिना तर लागलाय, पण मिरच्या निघलं नाही. ते जे आहे त्याच्यातच हे टरबुजाचं येला नाही. ह्याला टरबूज किती छान लागले ते पण तुम्हाला दाखवत. किती मस्त असं टरबूज लागले. आणि ते एक लावले पपईचं झाड, कारण पपई घरापुढे राहू नये म्हणतात ना. म्हणजे आता हे घरामागे आपल्याला काही भेटलं दिसत पण नाही, काही पण नाही, त्याच्यामुळे लावले. इकडं जे आहे ते हे केळीची झाडं लावले. जसं की मला पूजाला वगैरे भरपूर पानं लागतात, जसं की लक्ष्मी पण राहतात. आणि गणेशच्या बी आपल्या पूजेला खूप छान
पूजेसाठीच पानासाठी लावले ते झाडं. खूप छान आले तुळशीचे झाडं पण. मी तर लावले आहेत हे कण्हेरीचे झाडं, कारण पूजेला भरपूर फुलं. काही दिवसापूर्वी पूजेच्या फुलासाठी खूप असं तरसायचं माणूस, कारण आमचं छोटं गाव असल्यामुळं कुणी फुलं पण नाही भेटत आणि काही नाही. सिटीला घरी आणून असे पुढे देतात फुलाचे. आणि देवाच्या पूजेला फुलं नसले की बिलकुल पूजा अशी केली आणि वाटत नाही. तर इथं जास्वंदीचं पण लावले. हे 2-3 फुलं जे आहेत मला आज केसाचं तेल करायचं त्याच्यासाठी. आणि घरामध्ये पण थोडेसे सुकून ठेवलेत मी फुलं. तर चला, आमचं गार्डन असं आहे छोटंसं. अजून भरपूर जे आहे ते भाजीपाला वगैरे लावायचं राहिलं आहे. बाकी बघा कडीपत्त्याचं पण झाड आहे, दोडक्याचे सगळं कडीपत्त्यावर गेलं आहे. हो, चवळीचं दोडक्याचं गेलं आहे कडीपत्त्यावर. खराब होती ती झाड, लावून दुसरीकडे लावावं लागतं माडवतात. थोडासा कडीपत्ता आहे मला घ्यायचा आहे, जसं की केसाचं तेल करायचं आहे त्याच्यासाठी. खूप छान कडीपत्ता आहे बघा, जरा किडा वगैरे काहीच नाही. घरची वस्तू असली की माणूस थोडी वापरायची, तिथं जास्त वापरते. आणि बाजारातून म्हणलं की जुत्तीनं आणून जुत्तीनं खावं लागते. पण थोडीशी मेहनत घेतली की सगळं फळ भेटतं, मेहनतीशिवाय काहीच नाही. आणि रोजचं 2 घंटे जे त्या गार्डनमध्ये चाललेत, अजून भरपूर अशी तरकारी लावायची राहिली आहे, कारण अजून पावसाळा पण निघलाच नाही. पण पाऊस भरपूर रोजच थोडा चालू आहे, त्याच्यामुळे झाडं पण खूप छान आले. तर आणि जशी की भेंडी पण लागू लागली. आणि अजून आता दुसरा भाजीपाला मांडव वगैरे घातलं. पुन्हा दुसऱ्याला तुमच्यासमोर शेअर करून आमचं छोटंसं गार्डन. तर चला आता पूजा करायची. तेलाचा पण व्हिडिओ नक्की बघा, जसं की केस लावायचं तेल करायचं आहे आज मला. कशा पद्धतीने करते, त्याच्यामध्ये काय काय टाकते ते पण.